महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, आर्थिक, आध्यात्मिक, सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक। आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती। अशोकनगर शिवशाही युवा प्रतिष्ठानच्या वतीनं प्रभाग क्रमांक 10 मध्ये भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले। अशोकनगर येथे महाबली शिवशाही युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विक्रम अण्णा नागरे यांच्या वतीनं भव्य नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। यंदा सालाबादप्रमाणे यावर्षी सप्तशृंगी देवी मंदिर देखावा सादर करण्यात आला असून महाबली युवा प्रतिष्ठानचे विक्रम नागरे आणि योगेश शेवरे यांच्या भव्य दिव्य अशा मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले। या मिरवणुकीत प्रमुख मान्यवर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, संपर्क प्रमुख विलास अण्णा शिंदे, माजी नगरसेवक शशिकांत जाधव, महानगर प्रमुख बंटी तिदमे, रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख प्रकाशजी लोंढे, छावा क्रांतीवीर संघटनेचे करण गायकर, धीरज शेळके, स्वप्नील पाटील, ज्येष्ठ नगरसेविका इंदुबाई नागरे, आरती नागरे, सार्थक नागरे, सामाजिक कार्यकर्ते अरुण घुगे, रवींद्र देवरे आदी जण उपस्थित होते। आणि या मिरवणुकीत सप्तशृंगी देवी मातेची मूर्ती विशेष आकर्षण ठरली। सातपूर कॉलनीमधील देवी मंदिरापासून मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली। ही मिरवणूक सातपूर कॉलनी, मौले हॉल, सावरकर नगर, अशोकनगर पोलीस चौकी आणि नांगरे चौक येथे काढण्यात आली। तरुणाईचा जल्लोष आणि मोठ्या उत्साहात धार्मिक वातावरणात ही मिरवणूक पार पडली। या भव्य दिव्य मिरवणुकीत प्रभाग क्रमांक 10 मधील महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या। महिलांना विशेष सन्मान देण्यात आला। नवरात्र उत्सवात महिलांसाठी विशेष पैठणी साड्यांचे बक्षिसे महाबली युवा प्रतिष्ठानच्या वतीने ठेवण्यात आले आहेत। तसेच महिलांसाठी खेळ पैठणीचे आयोजन करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमासाठी सार्थक नागरे, रवी पालवे, आशिष रासे, योगेश दैतकार, प्रवीण सांगळे, कृपा सिंग यांच्यासह विक्रम अण्णा नागरे आणि मित्रपरिवार, माजी नगरसेवक योगेश शेवरे यांचा सहभाग मोठ्या संख्येनं होता। सातपूर मावना धर्म, अरे कोण